दापोली तालुक्यातील एका उद्योगपतीची ब्राह्मण समाजाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट. ब्राह्मण समाज दापोली पोलीस ठाण्यात कारवाईच्या मागणीसाठी एकवटला. दापोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिकाने ब्राह्मण समाजाविरोधात शुक्रवारी सायंकाळी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती आणि त्यानंतर ब्राह्मण समाजाची भावना दुखावल्याने संपूर्ण दापोली तालुक्यातील ब्राह्मण समाज पोलीस ठाण्यात एकवटला होता. यावेळी ब्राह्मण समाजाने पोलिसांना एक निवेदन दिलं आणि हॉटेल व्यावसायिक शैलेश मोरे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या आक्षेपार्ह पोस्टमध्ये पौराणिक काळापासून ते संतांचा काळ, तसंच छत्रपती शिवरायांचा काळ, तसंच स्वातंत्र्य काळ आणि आताचा मंत्रिमंडळापर्यंतचा काळ यापासूनच्या सर्व घटनांचा उल्लेख असून कशाप्रकारे ब्राह्मण समाज वाईट आहे असा उल्लेख केला आहे आणि जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संत किंवा ज्यांना आपण पोस्ट अशा सगळ्यांविरुद्ध खूप घाणेरडी पोस्ट केलेली आहे. त्याच्या विरुद्ध आम्हाला FIR करायची. पहिले करताना काय केलं आहे की वास्तवाला न राहता स्वतःच्या फोटोग्राफीची गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या. प्रत्येक संतांच्या ऑफिसवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशा पद्धतीची एकूण त्याची सगळी वाक्यरचना आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि तो हे सातत्याने करतो. पण आज एक माझा प्लसच झाला आहे, म्हणजे की एक लिमिट आपण म्हणतो ओलांडून गेल्यानंतर सगळा विश्वास त्याचा केला आहे. आत्ता दिसताना त्यांनी फेसबुकची पोस्ट डिलीट केली. ती काही अडचण नाही, ती याची स्क्रीनशॉट आमच्याकडे आहे. हे तो मेसेज आलेला आम्ही कॉपी करून जरा बॅटरी वाढत हे वाढव ना, डिस्प्ले वाढव. त्यांनी इथे बोलून माफी मागितली पाहिजे. कंप्लेंट ही होणार, FIR झालाच पाहिजे त्याच्यावरती. ते बघा ही त्याची पोस्ट. तुम्हाला फोटो तर दाखव. नेहमी असता फेसबुकला शैलेश मोरे यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अशी मागणी होत आहे. तथापि दापोली पोलीस ठाण्यात ब्राह्मण समाज एकवटून मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आलं आहे. दापोली पोलिसांनी देखील तक्रार नोंदवून घेतली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.